इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय? ग्रॅड्युअल चेंज. इथं हा एक शब्द लक्षात ठेवायचा, ग्रॅड्युअल चेंज. ग्रॅड्युअल चेंज म्हणजे ग्रॅड्युअलचा अर्थ काय होतो? हळूहळू किंवा सावकाश. काय होतो? हळूहळू किंवा सावकाश. काय होतो? सावकाश. आता इव्होल्युशन म्हणजे काय? ग्रॅड्युअल चेंज इन अ लॉंग ड्युरेशन. कसा? लॉंग ड्युरेशन. कसा आहे वेळ? आता जर सर्वांना माहिती आहे की आपली उत्पत्ती हे माकडापासून झालेली आहे, पण माकडापासून माणूस हे एका दिवसात झालाय का? जसं काल माकड आला आणि आज त्याचा माणूस झाला, असं झालंय का? नाही झालेलं आहे. झालंय का? नाही. मग कसा चेंज आहे? ग्रॅड्युअल चेंज फॉर अ लॉंग ड्युरेशन. कसं आहे? लॉंग ड्युरेशनला जो चेंज झालेला आहे त्याला म्हटलं जातं इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. जो बदल सावकाश झालेला आहे आणि दीर्घकाळ झालेला आहे त्याला काय म्हटलं जाते? उत्क्रांती म्हटलेलं आहे, इव्होल्युशन म्हटलेलं आहे. हे फक्त एका मार्कला किंवा 2 मार्कला शॉर्ट नोट्स साठी एक्झाम मध्ये येतं. याचं डेफिनेशन लिहायची, 1-2 खाली सेंटेन्स लिहायचं, बाकी एक पूर्ण पेज दिलेलं आहे ती लिहायचं का? नाही. आतापर्यंत एक्झाम मध्ये कधी विचारलं नाही, आताच काय विचारणार आहे का? नाही. मग कशाला रिकामं करायचं? आता इथं इव्होल्युशन हे झालेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की 3.5 बिलियन इयर ॲगो. त्या पेजमध्ये काय लिहिलंय? 3.5 बिलियन इयर ॲगो म्हणजे इतक्या वर्षाच्या आधी आपल्याला माहिती आहे की एक अमिबा होता आणि त्याच्यापासून हळूहळू काय झाले? माणूस तयार झालेला आहे. म्हणून आपण सुरुवाती काय होतो? एक पेशीय प्राणी होतो की आपली सुरुवात उत्पत्ती कुठून झालेली आहे? बुरशीपासून झाली आहे. हळूहळू हळूहळू आता काय झालंय? आपण एक बुद्धिमान माणूस झालेलं आहे. एवढंच त्या इव्होल्युशनच्या पेज मध्ये दिलेलं आहे आणि ते तुम्हाला विचारतात. आता पुढे आहे थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशन हेच आहे की जो ग्रॅड्युअल चेंज आहे पण कसा आहे? लॉंग ड्युरेशन. कारण एकाच दिवसामध्ये माणसाचा माकड झाला का? नाही. माकड झाला का? नाही. त्याला काय लागलं? काही कालावधी लागला. तो कालावधी कसा होता? एकदम दीर्घकाळ होता. आणि चेंज कसा होता? ग्रॅड्युअल म्हणजे हळूहळू होणारा बदल. जसा माणूस होता, जसा माकड होता, माकडावरच्या आधी अंगावरचे हळूहळू केस कमी झाले, मग त्याची शेपटी गळून पडली, मग तो अधिक अधिक बुद्धिमान होत चालला. हळूहळू त्याच्या शरीराचा आकार बदलला, त्याच्या पाठीचा कणा ताठ झाला, बरोबर? त्याचा जो शेप चेंज झाला त्याला काय? या सर्वांना काय म्हटलं गेलं? इव्होल्युशन. हे काय झालं? खूप दीर्घकाळ झालेलं आहे. आता थिअरी ऑफ इव्होल्युशन. मग आता हे इव्होल्युशन झालं, काय प्रूफ आहे इव्होल्युशन झालं? मग आता याचे काहीतरी इव्हिडन्स आहे, म्हणजे काहीतरी पुरावे आहे. आता गलीवरचा कुत्रा जो गावात फिरतोय, गावात फिरणारा कुत्रा किंवा जंगलात फिरणारा वाघ आणि तुम्ही एकाच याच्यापासून बनलेले आहेत, एकाच सेल्स पासून बनलेले आहे, बरोबर? प्रूव्ह करायला काही तर पाहिजे, इव्हिडन्स पाहिजे की माकडापासून माणूस झाला. मग काय प्रूफ आहे माकडापासून माणूस झाला? त्याच्यासाठी काही इव्हिडन्स आहे, काही पुरावे आहे आणि आतापर्यंत हे पुरावे एक्झाम मध्ये विचारला जातात. म्हणून हे पण याचे काय येतात? फक्त नावं येतात, म्हणून हे लक्षात ठेवायचे. आता सर्वात पहिले पुरावे आहे मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. कोणते आहेत? मध्ये मध्येच येतले का? मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. आता याला दुसरं नाव आहे एक्सटर्नल इव्हिडन्स. एक्सटर्नल इव्हिडन्स म्हणजे बाहेरून दिसणारे पुरावे. काय म्हटलंय? बाह्यरूपी पुरावे. एक्सटर्नल म्हणजे बाहेरून दिसणारे, बरोबरचे आपल्याला दिसतात. आता तुम्हाला तिथे 3 डायग्राम दिलेले, कुत्रा आहे, शेळी आहे आणि त्याचबरोबर काय आहे? कोला आहे. आता त्यांचे जर कान बघितले तुम्ही तर तिघांचे कान सारखे आहेत जवळपास. तिघांचे डोळे बरोबर या जागेवर वरती आहे. तिघांचं नाक आणि तोंड याचा शेप काय आहे? सारखाच आहे. म्हणजे याच्यावरून प्रूव्ह होतं की यांचा आधी हे काय होते? एकाच पेशीपासून बनलेले सजीव आहेत. मग आता यांचं काय काय सारखं होतं? तर आईज स्ट्रक्चर ऑफ द नॉस्ट्रिल आणि इयर पिन्ना काय काय सारखं होतं तिथे विचारलं जातं. आईज म्हणजे डोळे, नॉस्ट्रिल म्हणजे त्यांच्या नाकपुड्या म्हणजे नाकाचा आकार आणि तिसरा आहे त्यांचा इयर पिन्ना. आता त्याच पद्धतीनं कशामध्ये झालंय? झाडांमध्ये सुद्धा दिसून येतं आपल्याला. जसं आंब्याच्या झाडाचं पान, चिकूच्या झाडाचं पान हे काय इथं सारखे.
त्यांच्या पानाचा आकार सारखा आहे, त्याच्यानंतर पानाला टोक आहे, म्हणजे बरेचसे पानं काय सारखे आहेत. त्यांच्यामध्ये असणारी ती रेष आहे ती सुद्धा काय सारखी आहे, समांतर आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजून येतं की झाडांमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, इव्होल्युशन झालेलं आहे. झाडांमध्ये सुद्धा बदल झालेले आहे. आपल्यातच झाले का? आपल्यातच झाले का? नाही, झाडांमध्ये सुद्धा झालेले आहे. इथं समजलं. आता दुसरं आहे, पहिलं समजलं मॉर्फोलॉजिकल, दुसरं जायचं अनॅटॉमिकल. काय आहे? अनॅटॉमिकल. काय अनॅटॉमिकल? आता अनॅटॉमिकल म्हणजे काय? जसं शरीराच्या बाहेर झालं तसं शरीराच्या आतमध्ये सुद्धा झालं. आतडे बाहेर दिसतात का? नाही. कुठे असतात? आतमध्ये. म्हणून जसं शरीराच्या बाहेर झालेलं आहे तसं शरीराच्या आतमध्ये पण झालेलं आहे. मग काय काय झालेलं आहे? ह्युमन हँड, जसा माणसाचा हात होता तसाच मांजरीचा पंजा सुद्धा काय आहे? तसाच आहे. मग याच्यावरून कळतं की अरे मांजर आणि माणूस यांच्यामध्ये काय होतं? सारख्या सारख्या सेल्स होत्या. म्हणजे आपण सुद्धा कुठेतरी यांच्यासोबत इंटरलिंक आहे. त्यांनी खाली दिलंय ह्युमन हँड म्हणजे माणसाचा हात आणि फोर लेग ऑफ द ऑक्स, बैलाचा पुढचा पाय किंवा मांजरीचा पुढचा पाय, मांजरीचा पुढचा हात. पॅटाग्विन ऑफ द बॅक म्हणजे जी वटपागुड असते तिचा सुद्धा पंजा हा काय असतो? तसाच असतो. फ्लिपर ऑफ द वेल किंवा वेलचे जे फ्लिप्स आहेत, परत आतमध्ये जाते, हे जे तिचे फ्लिप्स आहेत ते सुद्धा काय पंजाच्या आकाराचे आहे. म्हणजे जवळपास इथं समजून येतं की प्रत्येक सजीव, सगळे जे सजीव होते ते कुठेतरी एका सेल्सने काय झालेले आहेत, पुढे हळूहळू डेव्हलप झालेले आहे. जसं वातावरण भेटलं तसं तसा माणूस डेव्हलप होत गेला. वेस्टिजनल ऑर्गन, हे बघा आता इथं जे वेस्टिजनल ऑर्गन आहे हे एक्झाम मध्ये विचारलंच जातं. VIMP जर स्टार करून ठेवा आणि व्हेरी IMP करून ठेवा. वेस्टिजनल ऑर्गन आता इथं काय वेस्टिजनल ऑर्गन, वेस्टिजनल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन की जे आपल्या शरीरामध्ये आधी होते की ते कामाचे होते, पण आता आपल्याला त्याची गरज आहे का? नाही. तरी आपल्या त्या शरीरात ते अजूनही तसेच पडलेले आहेत. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप ऑर्गन ऑफ द ऑर्गॅनिझम म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये जे पूर्ण डेव्हलप झाले का? नाही. ते डेव्हलप होता होता काय झाले? मध्येच राहून गेले. त्यांना काय म्हणतात? अंडर डेव्हलप ऑर्गन म्हटलं जातं. याला म्हणतात वेस्टिजनल ऑर्गन. जसं आपले जे दात आहे, आपले जर दात बघितले तुम्ही शेवटी मागच्या साईडला जे दोन असे दात आलेले ते काय करायचं? आपण पहिलं मांस वगैरे खायचं होतं, ते खाण्यासाठी आपल्याला पचवण्यासाठी ते दात राहायचे. आपल्या दातांच्या मागे असे आडवे दोन दात आहे. जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला हात लावून चेक करा. ते काय आपल्या बॉडी मधले वेस्टिजनल ऑर्गन आहे. आता आपण एवढं जड मांस खातो का? जे चिकन वगैरे खात असतील किंवा हे खात असतील ते काय करतात? शिजवून शिजवून खातात. म्हणजे ते एवढं पचवायची, एवढं जड चावायची गरज आहे का आपल्याला? कच्चं मांस खातो का आपण? नाही खात. म्हणून त्याची गरज आहे का आता? नाही. म्हणून ते काय झालं? वेस्टिजनल ऑर्गन म्हटलं जातं. विजडम टीथ म्हणजे त्याची आपल्याला गरज आहे का? नाही. पण तरीही ते आपल्या शरीरामध्ये अजून पडलेले आहेत. तुम्ही जाऊ शकता. तर आहे इयर मसल, जसे आपले कान आहे. आता इथं कान हे जे इथं कानाची हड्डी हिची गरज आहे का? आपण कान हलवतो का कुत्र्यांसारखे, कोल्यांसारखे? नाही. म्हणजे इथं आपल्याला गरज आहे का? ते नाही. हे काय वेस्टिजनल ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये, तरी ते अजून तसंच तसं पडलेलं आहे. बरोबर. आपल्या ते शरीराचा भाग आहेत. पुढे आणखी आहे टेलबोन. टेलबोन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मानवाला पहिले काय होती? शेपटी होती. बरोबर. शेपटी होती, पण कालांतराने ती शेपटी काय पडली? गळून गेली. म्हणजे शेपटी राहिली का आता? नाही. आपण कुठे झाडाला लटकतो का? नाही. दरवाजाला वगैरे लटकतो का? नाही. पण तरी टेलबोन आहे तो आहे की नाही? मग तो जो इथे जे हाड आहे माकड हाडाजवळ, तिथं आपल्याला एक टेलबोन आहे. त्याची गरज आहे का आता? नाही. तरी तो आपल्या बॉडीमध्ये पडलेला आहे. तसंच आधी काय करायचे लोक? मांस खायचे.
आणि ते मांस खाण्यासाठी पचवण्यासाठी अपेंडिक्स नावाचे म्हणजे जे आपले मोठे आतडे आहे त्यांच्या टोकाला ते अपेंडिक्स राहायचं, म्हणजे आंत्रपुंज म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये, ते राहायचं. ते तुमचं कच्चं अन्न पचवण्यास मदत करायचं. मग आता आपण एवढं जड खातो का? नाही खात. मग आपल्याला त्याची गरज आहे का? नाही. पण तो कधी कधी काही लोकांमध्ये तो अपेंडिक्सचा कोंब उमटतो, मग त्याचं काय करावं लागतं? ऑपरेशन करावं लागतं आणि त्याला बाहेर काढावं लागतं. म्हणजे ते रिकामी डोकंदुखी आहे, आता गरज आहे का त्याची? नाही. पण तरी ते आपल्या बॉडीमध्ये पडलेले आहेत, त्यांना म्हटलं जातं वेस्टिग्नल ऑर्गन, म्हणजे ज्याची आपल्याला गरज आहे का? नाही. रिकामे पडलेले अवयव, रिकाम टेकडे अवयव. बरोबर, समजलं इथपर्यंत? काय डाऊट? लर्न करून ठेवायचं की कसे अवयव की जे अंडर डेव्हलप आहे ते काय होते, त्याची डेफिनेशन आणि कोणकोणते अवयव आहेत ते 3-4 एक्झाम्पल करून ठेवा. म्हणजे पेपरमध्ये आलं तर एवढं लिहिलं तर 2 मार्क भेटून जातील तुम्हाला. पुढे आहे पेंटालॉजिकल लॉजिकल इव्हिडन्स. सगळं पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स. आता शेवटचे पुरावे हे पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स. आता याला काय म्हटलं जातं की काही काळाच्या आधी जे प्राणी अवशेष, जे प्राणी नष्ट झाले त्यांचे जे अवशेष होते, म्हणजे त्यांच्या ज्या हड्ड्या होत्या त्यांच्यावर काय हळूहळू हळूहळू माती पडली, कचरा पडला, माती पडली, कचरा पडला, असा हळूहळू त्याच्यावर ढीग जमत गेला आणि ते इव्हिडन्स कुठे दबले? जमिनीच्या खाली दबून गेले. त्याला म्हटलं जातं पेंटॉलॉजिकल इव्हिडन्स, म्हणजे पुरातत्वीय विषयक पुरावे. म्हणजे पुराण्या जमान्याचे जे पुरावे आहेत ते विचारल्या जातात. म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा, पण आता इथं पेंटॉलॉजिकल इव्हिडन्स मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहे की पेंटॉलॉजिकल इव्हिडन्स, आता एखादा माणूस मेलेला आहे किंवा एखादी हड्डी सापडली तर ती सांगितलं जाते की 1200 काळ जुनी आहे, 1400 वर्ष जुनी आहे, 1600 वर्ष जुनी आहे. मग आता ही नेमकी शोधून कशी काढायची? 1200, 1600, 1400 वर्ष ही कुठून आलं? याच्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे, त्याला म्हणतात कार्बन पद्धती. काय म्हटलं जातं? कार्बन पद्धती. अवशेष होते, काही प्राणी नष्ट झाले, त्यांच्या अंगावर काय पडला? कचरा पडला, माती पडली, कचरा पडला, माती पडली, असं हळूहळू होत झालं आणि काय झालं? ते जे अवशेष होते ते खाली गाडले गेले. मग आता काही कालांतराने आपण सांगतो की अरे या प्राण्याची हड्डी सापडली, ती किती वर्ष जुनी आहे? 1200 वर्ष जुनी आहे, 1600 वर्ष. त्या काळातून कोणी जिवंत आहे का आतापर्यंत? नाही. मग हे नेमकी हड्डी आली कुठून? 1200 वर्ष जुनी आहे. कसं काय सांगतोय की 1200 वर्ष जुनी ही हड्डी आहे? ह्याच्यासाठी एक मेथड वापरली जाते, ती आहे कार्बन डेटिंग मेथड, म्हणजे कार्बन पद्धती. याच्यावरून शोधलं जातं की ही जी अवशेष सापडले हे किती वर्ष जुने आहेत. मग याच्यामध्ये 2 कार्बन वापरले जातात. किती? कार्बन 14 आणि कार्बन 12. किती कार्बन वापरले जातात? 2 कार्बन वापरले जातात, कार्बन 14 आणि कार्बन 12. आता इथं कार्बन 14 हा नेहमी काय असतो? याच्यामधला रेडिओ ऍक्टिव्ह असतो. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह असतो म्हणजे हळूहळू हळूहळू कार्बन 14 काय होतो? नष्ट होतो. कार्बन 12 नष्ट होतं का? नाही. पण हे दोन्ही काय असतात? कार्बन 12 आणि कार्बन 14 हे दोन्ही काय असतात? नेहमी प्रपोर्शन मध्ये असतात. कसे असतात? प्रपोर्शन मध्ये असतात. आता यातला कार्बन 14 जर हळूहळू हळूहळू काय होत असेल? कमी होत असेल तर या दोघांचे प्रपोर्शन काहीतरी कमी होईल ना. याच्यावरून जर ज्याचं आता हाड जर नवीन असेल तर यांचं प्रपोर्शन काय असेल? जास्त असेल, ग्रेटर असेल. आणि जर एखादं हाड जुनं असेल तर यांचं प्रपोर्शन हळूहळू कसं होईल? कमी होईल. म्हणून हे लक्षात ठेवायचं की याच्यासाठी कोणती मेथड वापरली जाते? कार्बन डेटिंग मेथड. आणि हा रिकाम्या जागेसाठी एमसीक्यू साठी एक क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की ही मेथड कोणी शोधून काढली? कोणी शोधून काढली? विलार्ड लिंबी. कोणी शोधून काढली? विलार्ड लिंबी नावाचा एक माणूस होता, त्याने काय केली? मेथड शोधून काढलेली आहे. किती कार्बन वापरले जातात याच्यात मध्ये? 2. कोणते? कार्बन 14 आणि कार्बन 12. कार्बन 14 कसा असतो? किरणोत्सारी असतो, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह असतो. हा हळूहळू नष्ट होतो. पण कार्बन 12 होतो का? नाही. म्हणून याच्यावरून आपल्याला सांगतात की अरे हे जे अवशेष सापडले ते इतके वर्ष जुने, तेवढे वर्ष जुने आहेत. इथपर्यंत समजलं? पुढे आहे कनेक्टिंग लिंक्स. बाळांनो, तुमच्या जवळनं एक नोटबुक ठेवत चला, वही ठेवत चला. जिथं मी इथं लिहून देते ना ते खूप महत्वाचे टॉपिक असतात, ते तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करत चला. घरी गेल्यानंतर तुम्ही जेव्हा ते पेज बघाल तेव्हा तुम्हाला माझा चेहरा समोर येईल किंवा ही याची बडबड करत होती. तोंडाकडे काय पाहता? लिहत जा, नाही तर झपके देईल मी, मारून बसेल.
फटाफट. कनेक्टिंग लिंक्स. आता इकडे लक्ष द्या, जाऊ दे. काही मराठीत काय याला जोडणारे दुवे. नाही आपल्याकडे नाही, तिकडे जाऊ. कनेक्टिंग लिंक्स. आता तुम्हाला माहिती आहे कोंबडी काय करते, अंडे देते. गाय काय करते, दूध देते. बरोबर. गाय अंडे देते का, नाही. कोंबडी दूध देते का, नाही. पण गाय काय करते, कोंबडी अंडे देते आणि गाय दूध देते. बरोबर. मग आता इथं दोन प्रकारचे प्राणी आहे की जे अंडी देतात, जे दूध देतात. कोंबडी दूध देऊ शकते का, नाही. आणि गाय अंडे देऊ शकते का, नाही. मग आता हे दोन्ही वेगवेगळ्या घटकातले प्राणी झाले. मग आता काही असे आहे की हळूहळू बदल होता ना धड कोंबडी राहिले ना धड गाय झाले. म्हणजे हे काय झाले, मध्येच लटकले. ते कोणते, कनेक्टिंग लिंक्स. आता याच्यामध्ये आहे डकबिल. म्हणजे याला हळूहळू काय व्हायचं होतं, कोंबडीची गाय व्हायचं होतं. पण हा कोंबडी जड झाला नाही आणि गाय राहिला नाही, म्हणून हा काय झाला, मध्येच लटकला. हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, डकबिल. काय नाव आहे त्याचं, डकबिल. हा काय करतो, अंडी सुद्धा देतो आणि दूध सुद्धा देतो. अंडी सुद्धा देतो आणि दूध सुद्धा देतो. म्हणजे काय करायचा, हळूहळू सरपटायला लागला तर सापाचे पाय कडून पडले. सापाला पाय आहे का आता, नाही. म्हणून साप काय झाला, रेप्टाइल्स मध्ये झाला. असे काही कनेक्टिंग लिंक्स आहेत. जसं पेरिपॅटस, त्याला काय बारीक बारीक पाय आहे. जसं आपण गोम बघतो घरात, तिला काय बारीक बारीक पाय असतात की नाही, असतात. पण सापाला आहेत का, नाही. साप सुद्धा सरपटतो पण त्याला आहेत का, नाही. का, काळांतराने त्याचे ते पाय काय पडले, गळून पडले. लंग फिश. आता लंग फिश ही अशी फिश आहे की आता आपल्याला माहिती की फिश काय करतात, गिल्स असतात फिशला, लंग्स असतात का, नाही. फिश काय करतात, पाण्यामध्ये श्वास घेतात. म्हणजे पाणी त्यांच्या गिल्स मध्ये जातं आणि त्याच्यामधून ते ऑक्सिजन काढून घेतात. बरोबर, ऑक्सिजन घेतात. आपण काय करतो, आपण लंग्सने श्वास घेतो. कशाने घेतो, लंग्सने घेतो. म्हणून आपल्याला काय म्हटलं जातं, लंग फिश. म्हणजे आपण काय करतो, लंग्सने घेतो. मग आता ही लंग्स फिश अशी आहे की हिला लंग्स आहेत. ही काय करते, लंग्सने श्वास घेते आणि हिला गिल सुद्धा आहेत. म्हणून हे एक एक्झाम्पल आहे कनेक्टिंग लिंक्सचं. म्हणजे ही धड फिश पण नाही राहिली, धड माणूस पण नाही राहिली. बरोबर, ह्युमन पण नाही राहिले आणि फिश सुद्धा नाही राहिली. म्हणून ही काय झाली, मध्येच अडकली. म्हणून ही काय झाली, लंग फिश. इथपर्यंत समजलं. शेवटचं आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. काय, हे पेरिपॅटस म्हणजे सरपटणारे प्राणी. आता काही सरपटणारे प्राणी आहेत की त्यांना पाय असतात. गोमचं उदाहरण दिलं, गोमला काय पाय आहे. मग सापाला पाय आहे का, नाही. सापाचे पाय का गळून पडले, कारण सापाला मुंडकं होसून पुढे जायची सवय असते. असा जातो ना तो, असं. गोम कशी जाते का, गोम तुरु जाते. म्हणून गोमचे पाय आहेत, सापाचे पाय गळून पडले. आधी सापाला पाय होते. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. आता एम्ब्रिओलॉजिकल याला काय म्हटलं जातं, एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे भ्रूण, याच्यामधले काही भ्रूण विषयक पुरावे. जेव्हा बाळ पहिल्या फेज मध्ये असतं किंवा जेव्हा भ्रूण पहिल्या स्टेज मध्ये असतं, एम्ब्रो पहिल्या फर्स्ट स्टेज मध्ये असतं, ते माणसाचं आहे, जनावराचं आहे का सरपटणार आहे, काही समजतं का, नाही. काहीच पहिल्या फेज मध्ये समजून येत नाही. सगळ्यांचे एम्ब्रो म्हणजे सगळ्यांच्या पोटात असणारे भ्रूण हे सारखेच दिसतात. मग हळूहळू म्हणून त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या सेकंड फेज आणि थर्ड फेज नंतर ते हळूहळू ओळखायला, अरे पोटात साप आहे, अरे कोंबडीचं पिल्लू पोटात आहे, अंड उदय आहे. बरोबर. किंवा तिथं लक्षात येतं की अरे गाईचं पिल्लू आहे, बकरीचं पिल्लू आहे. पण सुरुवातीला काही कळतं का, नाही. याला म्हटलं जातं एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. आता मी तुमचे सगळे पुरावे घेतले आणि आता तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते याच्यामधले फक्त असा क्वेश्चन येतो, इव्हिडन्स म्हणजे पुरावे. मग हे पुरावे कोणकोणते आहेत, असे याला हातपाय काढावं लागतात. असे हातपाय काढून हा प्रश्न आलेला असतो. असं तुम्हाला कम्प्लीट करावं लागतं. फक्त त्याचे नाव लिहावं लागतं. बरोबर, समजले सगळे पुरावे. आता याच्यामधले दोन महत्वाचे पॉइंट उरले. एक आहे डार्विनची थेरी आणि दुसरा आहे लॅमार्कची थेरी. मी ते सोमवारी घेईन.